मित्रांनो, मी आहे रक्षित माटे आणि हे आहेत पोपटीची झाडे. यावर्षी यांनी इथे शेती केली आहे. किती एकर केली आहे सर? 12 एकर. 12 एकर नाही का? 12 फुलं. 12 फुटवाची शेती केली आहे यांनी. तर या शेतीचं तुम्ही उत्पन्न कसे घेता? म्हणजे काय करता शेतीसाठी? शेतीसाठी हो. खत. आता तुम्ही रज. रज मारताना दिसले हा? बरोबर आहे. रज कशा पद्धतीने मारता मग? कशा पद्धतीने मार? कशा पद्धतीने मारता म्हणजे काय काय मिक्स अरे मिक्सर म्हणजे युरिया, फॉस्फेट. फॉस्फेट. आणि तुमच्या शेतीमध्ये मावा लागला म्हणते, तर काही आहे का? बायोची औषधी घ्यायला लागल ना. औषधी भेटते का? भेटते फार्मसी आपल्या याच्यामध्ये. तर मग यावर्षी उत्पन्न कृषी होईल का उत्पन्न नाही? यावर्षी पाणी पण पडत नाही. निसर्ग पाणी देत, साथ नाही देत ना. मग पाण्याची व्यवस्था कशी करता तुम्ही? पाण्याची व्यवस्था का आता निसर्गावर आहे. म्हणजे आता जसं तुम्हाला आता पाणी पडत नाही यावर्षी, बरोबर आहे? हो. तुम्ही म्हणजे शेतीसाठी पाणी कुठून करता? पाणी आता विहिरीचा. हे तुम्ही हे शेती जी आहे तुमची हे कोणत्या म्हणजे मातीवर आहे? आपली मुरुम. मुरमाड माती. तर मुरमाड. उत्पन्न होते ना व्यवस्थित? गेल्या वर्षी झाले. आता यावर्षी का करताय? मागच्या वर्षी किती पोते झाले? मागच्या वर्षी 18. 18. बरं. यावर्षी किती होण्याची शक्यता आहे? काय होत का? वरचा निसर्ग निसर्ग साथ नाही देत ना, अच्छा. त्याच्यामुळे. तर असेच तुम्ही मेहनत घेत जा आणि तुमचा उत्पन्न दुप्पट हो. हो पण निसर्गावर आहे ना बा. हो, तर निसर्गाची कृपा होईल तर ठीकच आहे. नाही तर मग दुष्काळ पडल्याशिवाय राहणार नाही यावर्षी, बरोबर आहे? हो, आता निसर्गावर.